नमस्कार मित्रांनो, स्वामीराज इन्फोटेक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी गोपाल सुतार आज आपल्यासाठी अतिशय नाविन्यपूर्ण योजना आपल्यासाठी घेऊन आलो आहे. ती म्हणजे गुरांचा गोठा, डोर गोठा. मित्रांनो, यासाठी आपले राज्य शासन आपणास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना याच्या माध्यमातून गुरांचा गोठा यासाठी आपल्याला अनुदान देणार आहे. तर त्यासाठी ते अनुदान किती? तर ते अनुदान आहे 78,000 रुपये पर्यंत. तर मित्रांनो, यासाठी आपणास काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. तर ती कागदपत्रे कोणती ती आपण फॉर्म भरताना व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणार आहोत. तर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू. सुरुवात करताना मध्ये कुठेही थांबू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. प्रोसेस अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय पॉइंट टू पॉइंट सांगितलेली आहे. त्याप्रमाणे आपण अतिशय बारकाईने बघा ही तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता हा फॉर्म PDF स्वरूपात जो फॉर्म आहे तो आपण फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्र शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना. तर या योजनेअंतर्गत आपण जनावरांचा गोठा या प्रस्तावासाठी आपण फॉर्म भरणार आहोत. तर त्यासाठी फॉर्म भरायचा कसा ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तर तुम्ही त्याच पद्धतीनं फॉर्म भरा मित्रांनो. तर हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फॉर्म PDF स्वरूपात टाकलेला आहे. तुम्ही तो डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट करून मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा. तर मित्रांनो, इथं आपल्याला दिलं आहे ग्रामपंचायत. तर आपली जी ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतीचे नाव तुम्ही येथे टाका. तुमचा जो तालुका असेल तो तालुका टाका. तुमचा जिल्हा असेल तुम्ही जिल्हा टाका. तुमचं जे नाव असेल किंवा तुम्ही ज्यांचा फॉर्म भरून देणार आहेत त्या लाभार्थ्यांचे नाव असेल तर ते नाव तुम्ही इथं टाका. तर त्यांचा सातबाऱ्याचा जो गट नंबर असेल तो गट नंबर तुम्ही इथं टाका. त्यांचा जो प्रवर्ग असेल SC, ST, OBC असेल तर तुम्ही तो प्रवर्ग इथे टाका. एकूण अंदाजपत्रकीय रक्कम भरली किंवा नाही भरली तरी चालेल, इथं ते राहू द्या. तर या पद्धतीने वरती यायचं आहे आणि परत आपल्याला चेकलिस्ट आवश्यक कागदपत्रे. तर यामध्ये आपल्याला जे कागदपत्र दिलेले आहेत ते आपल्याला सोबत जोडायचे आहेत. त्यामध्ये ग्रामसभा ठराव असेल तर इथं होय म्हणा, शेरा राहू द्यायचा आहे मित्रांनो. इथं तुमचा प्रवर्ग असेल इतर SC, ST तो प्रवर्ग तुम्ही इथे टाका. तुमचा नमुना नंबर 8 किंवा 7-12 असेल तर तिथं होय असेल तर होय म्हणा आणि जोडायचं आहे. अंदाजपत्रक भूमिहीन, अल्पभूधारक, शेतकरी, अपंग असाल तर दाखला तुम्हाला इथं जोडायचा आहे. जनावरांचा गोठा किंवा शेळ्यांचा तपशील संख्या, तुमच्याकडे जेवढे जनावरं असतील तेवढेच जनावरं तुम्ही इथे त्यांचा आकडा टाकायचा आहे आणि पुढे होय म्हणायचं आहे. यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा तुम्हाला लेखी करून द्यायचं आहे मित्रांनो. प्रतिज्ञापत्र करायचं आहे. प्रमाणपत्र म्हणजे ते प्रतिज्ञापत्र करून द्यायचं आहे आणि ते मागे आपल्याला कागदपत्रांना जोडायचं आहे. प्रस्थापित जागेचा GPS फोटो नोटकॅम. तर मित्रांनो, तुम्ही मोबाईलमध्ये नोटकॅम नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा तुमच्या गावात जे ग्रामरोजगार सेवक असतील ग्रामरोजगार सेवकांकडून आपण तो फोटो काढून प्रस्तावित जागा आपण जिथे गुरांचा गोठा बांधणार आहोत तर त्या जागेचा फोटो काढून तुम्ही नोटकॅममध्ये फोटो काढून तो फोटो जोडायचा आहे. 4x6 त्याची साईज असेल. उपलब्ध पशुधन यांचे GPSमध्ये टॅगिंग फोटो. तुमच्याकडे तुम्ही जर तो लाभ शेळ्यांसाठी घेत असाल किंवा तुम्ही म्हैस, गाई यांच्यासाठी गोठा बांधणार असाल तर त्यासाठी तुम्हाला त्यांचा फोटो आवश्यक आहे. तर तोही फोटो तुम्ही जिओ टॅगमध्ये काढून त्या फॉर्मला लावायचा कुठे ते मी तुम्हाला सविस्तरपणे खाली सांगणार आहे. तुमचं जर जॉब कार्ड निघालं असेल
तर जॉब कार्ड तुम्हाला जोडावं लागेल, कारण की आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच MREGS यामार्फत आपण जी पण योजनांचा लाभ घेतो, तर त्यासाठी आपल्याला जॉब कार्ड आवश्यक आहे. त्यासाठी आपण कुठल्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो, हे लक्षात असू द्या. तर जॉब कार्ड काढले नसेल तर आजच आपल्या गावातील ग्रामरोजगार सेवक यांच्याशी आपण संपर्क करा आणि त्यांना जॉब कार्ड काढायला सांगा. तर आपण इथे जॉब कार्ड, बँक पासबुक आणि आधार कार्ड हे तिघी गोष्टी आपण त्या फॉर्मला जोडायच्या आहे. ग्रामपंचायतचे मागणीपत्र आपण इथे जोडायचं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे खाली या आणि 3 नंबरच्या पेजवर आल्यानंतर आपण आता इथं पाहू, तर लाभार्थ्याने करावयाचा अर्जाचा नमुना. तर इथं काय, अर्जदाराचे पूर्ण नाव टाका, पत्रव्यवहार, अर्जदाराचा प्रवर्ग, तुम्ही इतर असाल तर इतर, SC असाल तर SC, ST असाल तर ST. इथं तुम्ही तुमचा जात प्रवर्ग टाकायचा आहे. तुमचं लिंग, तुम्ही पुरुष असाल तर पुरुष आणि स्त्री असाल तर स्त्री. तुमचा इथं पूर्ण आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो. अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का, तुम्ही जर दारिद्र्य रेषेखाली असाल तर होय म्हणा, नसाल तर नाही म्हणा. अर्जदाराच्या मालकीची स्वतःची जमीन आहे का, तुमच्या स्वतःची मालकीची जमीन असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या जनावरांचा तपशील, तुमच्याकडे गाई, म्हशी किंवा शेळी मेंढी असतील तर त्यांचा तुम्हाला तपशील टाकायचा आहे. जर तुमच्याकडे 2 गाई असतील तर 2 गाय, 3 म्हशी असतील तर 3 म्हैस, 2 बैल असतील तर 2 बैल, याप्रमाणे तुम्ही इथे त्यांचे आकडे भरायचे आणि ते टाकायचे आहे मित्रांनो. अर्जदाराकडे पूर्वीच्या शेळ्यांचा गोठा उपलब्ध आहे काय, तुमच्याकडे जर तुम्ही आधी गुरांचा गोठा बांधलेला असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आता आपण जाऊ पुढच्या पेजवर. तर इथं म्हटल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मला स्वतः व इतर मजुरासाठी रोजगार निर्माण होईल व मी स्वतः काम मजूर म्हणून करेन. प्रमाणित करतो किंवा करते की वर नमूद केलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे. या माहितीमध्ये कोणतीही असत्यता आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर राहील व त्यामुळे मी उक्त योजनेचा लाभ मिळाल्यास अपात्र ठरेन किंवा मला योजनेखाली मंजूर करण्यात आलेल्या लाभाची वसुली माझ्याकडून करण्यात येईल याची मला जाणीव आहे व त्यास मी पूर्ण सहमती आहे. तर मित्रांनो, यामध्ये दिले आहे की आपण जर आपल्याकडे गुरे असतील तर आपण जे नमूद केल्याप्रमाणे आपण फॉर्ममध्ये जी माहिती भरली आहे ती पूर्ण सत्यता खरी असून मी योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे, हे आपले प्रतिज्ञापत्र. तर इथं अर्जदाराची सही आणि अंगठा घ्यायचा आहे आणि आपण आता पुढच्या पेजवर जाऊ. तर पुढच्या पेजवर गेल्यानंतर मित्रांनो, इथं कोपऱ्यात तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय, इथं तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे, इथं तुमचा तालुका भरायचा आहे, इथं तुमचा जिल्हा, रहिवासी प्रमाणपत्र. आता ग्रामसेवक किंवा आदेशाप्रमाणे आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र मिळत नाही, तर त्यासाठी आपण रहिवासी स्वयं घोषणापत्र केलं तरी चालेल. तर इथं पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र, तर इथे प्रमाणपत्र देण्यात येते की लाभार्थ्याचे पूर्ण नाव, ज्याला आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्यांचं पूर्ण नाव, राहणार तुमच्या गावाचं नाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, येथील रहिवासी असून आज रोजी त्यांच्याकडे इतके पशुधन उपलब्ध आहेत करिता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पशुधन पर्यवेक्षक असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला त्यांचा सही आणि शिक्का, आपले गुरे दाखवून त्यांच्याकडून सही आणि शिक्का घ्यायचा आहे, तर तुम्हाला ते इथं स्टॅम्प करून देतील. वरीलप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक यांनी दिलेल्या माहितीला अनुसरून आम्ही खाली सही करत आहे. तर तुमचे पशुधन पर्यवेक्षकांनी सही केल्यानंतर तुमचे सरपंच आणि तुमचे ग्रामसेवक तुम्हाला या ठिकाणी सह्या देतील. तर खालच्या पेजवर म्हटलं आहे मित्रांनो, अल्पभूधारक प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की श्री तुमचे नाव, राहणार तुमचे गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा यांची तुमचा गट नंबर मध्ये तुमचे क्षेत्र किती आहे, आर एवढे करिता अल्पभूधारक प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तर मित्रांनो, गुरांचा गोठा लाभ घेण्यासाठी तुम्ही रोजगार हमीमध्ये लाभ घेताना
तुमचं क्षेत्र हे 2 हेक्टरपेक्षा जास्त नसावे. त्यासाठी तुम्हाला अल्पभूधारक प्रमाणपत्र हे घेणे आवश्यक असते. ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र, तर यामध्ये ग्रामपंचायत मौजे तुमच्या गावाचे नाव, येथील श्री तुमचे लाभार्थ्याचे नाव, येथील रहिवासी असून त्यांनी जनावरांचा गोठा किंवा शेळी गोठा हा वैयक्तिक कामासाठी अर्ज केलेला असून सदर लाभार्थी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेळी जनावरांचा गोठा मंजुरीसाठी शिफारस करण्यात येत आहे. हे तुमचं शिफारसपत्र तुम्हाला सरपंच आणि तुमचे ग्रामसेवक देतील. तर मित्रांनो, हा फॉर्म वेगळा घ्यायची गरज नाही. यावर तुम्हाला जे जे दिलेले आहे तर तिथे तुम्हाला तो पूर्णपणे भरून तुमचे सरपंच आणि ग्रामसेवक हे तुम्हाला सही करतील. तर यासाठी तुमचं संमतीपत्र प्रमाणित करण्यात येते की श्री लाभार्थ्याचे नाव, तुमचे गावाचे नाव, येथील रहिवासी असून गट क्रमांक नमुना क्रमांक 8, तर तुमचा जो गट नंबर असेल गट नंबर टाका, असून त्यांना शेळी गोठा बांधकाम करण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही. शेळी गोठा असेल किंवा गाय गोठा असेल तर संमती म्हणजे संमती देणाऱ्याचे नाव, जर तुमचा सामायिक उतारा असेल मित्रांनो तुमच्या परिवारातील तर त्या संमती देणार म्हणजे तुमच्या उतार्याला जॉईंट जे असतील त्यांचे संमतीचे नाव असेल आणि त्यांची सही इथे आवश्यक आहे. तर खालच्या पेजवर आल्यानंतर प्रस्तावित जागेचा GPS फोटो, तर आपण जो फोटो काढलेला आहे GPS मध्ये आपल्या जागेचा आणि आपल्या गुरांचा, तर तो फोटो इथं 4x6 या साईजमध्ये दोघी फोटो इथे लावायचे आहेत. तर ते फोटो लावल्यानंतर या अगोदर जनावरांचा गोठा या कामाचा लाभ न घेतल्याबाबत प्रमाणपत्र, तर तुम्हाला इथं प्रमाणित करायचं आहे. इथे लाभार्थ्याचे नाव, इथे आपल्या गावाचे नाव, येथील रहिवासी असून त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनामधून जनावरांचा गोठा, शेळी गोठा, कुक्कुटपालन या कामाचे लाभ घेतलेला नाही करिता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इथं ग्रामसेवक ग्रामपंचायत तुमच्या ग्रामसेवक सही करतील. तर याप्रमाणे हा असा पूर्णपणे फॉर्म आपण अतिशय सोप्या पद्धतीत तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही हा फॉर्म स्वतः भरून त्याला लागणारी आवश्यक जी तुमची कागदपत्रे असतील तर ती कागदपत्रे तुम्ही या फॉर्मला जोडा आणि हा फॉर्म तयार करून त्याला ठराव तयार करून त्याला आवश्यक तुमचा ग्रामपंचायतचा ठराव, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमचा ग्रामपंचायतचा नमुना किंवा तुमचा 7/12 असेल तर या प्रकारे आपण कागदपत्रे जोडून हा फॉर्म आपण पंचायत समिती येथे रवाना करायचा आहे. तर त्यानंतर कागदांची पडताळणी होऊन आपल्याला लवकरात लवकर मंजुरी पंचायत समिती ऑफिसमधून मिळते. धन्यवाद मित्रांनो.